नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपले स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी शहरातील ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाच्या शिमगोत्सवाला प्रारंभ, भक्तांमध्ये संचारला उत्साह. नमन, खेळे आणि जाखडीमुळे वातावरण बनलं आल्हाददायक. पारंपरिक खेळ्यांचं शिमगोत्सवात होत आहे जतन. रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागात ग्रामदैवतांच्या आणि मानाच्या पालख्या नाचवण्यासाठी भक्तांमध्ये चढाओढ सुरू. आणि पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांच्यासह सर्वच पक्षीय नेते आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिल्या शिमगोत्सवाच्या शुभेच्छा. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. नमस्कार. KTVच्या दर्शकांना शिमगोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या रत्नागिरीसह सर्व जिल्ह्यामध्ये शिमगोत्सव अत्यंत उत्साहाने साजरा केला. रविवारी रात्री 12 वाजता रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागात होळीचे होम मोठ्या प्रमाणात पेटवून शिमगोत्सवाचा समारोप केला गेला. शिमगोत्सवाचा समारोप होत असला तरी ग्रामीण भागातील मानाच्या आणि ग्रामदैवतांच्या पालख्यांचं रत्नागिरी शहर आणि परिसरात आगमन झालं असल्यानं वातावरण उत्साहमय बनलं आहे. आणि आता पाहूया रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागात साजरा करण्यात येत असलेल्या शिमगोत्सवाची एक खास झलक KTVच्या दर्शकांसाठी. आता पाहूया आपण आजच्या शिमगोत्सवाचा हा विशेष वृत्तांत. एकीकडे रत्नागिरीसह जिल्ह्यात शिमगोत्सवाची सांगता होत असतानाच रत्नागिरी शहरातील 12 वाड्यांचं ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाच्या शिमगोत्सवाला प्रारंभ झाल्यानं
भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे। गेट कॅमेरा खाली घे जरा। होळी पौर्णिमेच्या मध्यरात्री 12 वाड्यांचं दैवत असलेले भैरीबुवा मंदिरातून बाहेर पडले असून ते आता रंगपंचमीपर्यंत ग्रामस्थांना वाडी वाडीत जाऊन दर्शन देणार आहेत। सडामिरा येथील नवलाईची पालखी तसंच जाकादेवीची पालखी जेव्हा भैरीबुवांच्या भेटीला येतात तो क्षण पाहण्यासाठी हजारो भाविक गर्दी करून उत्साहानं सहभागी होतात। पालकमंत्री उदय सामंत यांनी मध्यरात्री रत्नागिरी शहरातील श्री देव भैरीबुवाचं दर्शन घेत आशीर्वाद घेतला आणि भैरीबुवाच्या शिमगोत्सवामध्ये ते मनोभावे सहभागी झाले। शिमगोत्सवाचं आणखी एक खास आकर्षण असतं ते म्हणजे जाकडी, नमन आणि पारंपरिक खेळ्यांचं। रत्नागिरीतील प्रसिद्ध अशा रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री देवी भगवतीचा शिमगोत्सव मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला।
ओके यस त्यांना एक कॉपी द्या हां देतो. आई बाले किल्ल्यापासून कातरगाठीपर्यंत तुझा अधिकार आहे सवलेला आहे. त्या अधिकारात भैरी, जोगेश्वरी, नवला पावणा, त्र्यंबकेश्वर, जंबकेश्वर 12-5चा आकार तिथे उभा केला सवलास. राजसत्ता पूर्वसत्ता चतुर्सीमेचा मालक तिथे उभा करून आता आज तुझं त्याप्रमाणे तिथे पौर्णिमेचा दिवस आहे सवलीला आहे. आणि सालाबादप्रमाणे ज्या ज्या ठिकाणातनं तू आली सवलेली त्या त्या ठिकाणमध्ये महापुरुषाची समज घेऊन तुझं मत त्याचं मत एक रुपये एक मताने आता सुरव्यांच्या मूळ चौथऱ्यावर त्याप्रमाणे तिथे आलेली आहे सवलीला आहे. आणि तुझा झेंडा त्याप्रमाणे तिथे घ्यायचा सवरायचा त्याप्रमाणे तुझा शेंडा त्याप्रमाणे घेण्यासाठी आलेली आहे सवलीला आहे. आता तिथली जी काय पूजा आरती त्याप्रमाणे करायची सवरायची त्याप्रमाणे त्यांनी तिथे करून झालेली आहे सवलीला आहे. तर त्याच्यात देण्या घेण्या सांगण्या सवण्यात मानधनात तिथे काय मागे पुढे राहिलं असेल सवरलं असेल त्याचा बोजा ह्या सुरव्यवस्थाच्या कुटुंबाच्या हानीकडं नुकसानीकडे करणी कर्तबदारीकडे काय पडत असेल सवरत असेल तेवढा बाजूला करून हाती घेतलेली कामं त्यांची परिपूर्ण तिथं झाली पाहिजेत. केल्या कामाला त्यांच्या ओरवटा पुरवठा तिथे आला पाहिजे अशा त्या ठिकाणी बंदोबस्त ठेव. तसंच आता तू त्यांच्याकडनं त्याप्रमाणे निरोप घेऊन आता ज्या ज्या ठिकाणातनं त्याप्रमाणे तू जाणार आहे सवणार आहे तर त्याच्यामध्ये जी काय ट्रस्ट मंडळी गृहमंडळी त्याप्रमाणे ग्रामस्थ त्याच्यामध्ये जे काय सहभाग तिथे झालेले आहेत सवलेले आहेत तर आता इथून तू वाजत गाजत त्याप्रमाणे तुझ्या मंदिरापाशी जाणार आहे सवणार आहे. आणि तिथे तुझा जो काय शेंडा त्याप्रमाणे तिथे उभा करायचा सवराचा त्याप्रमाणे तिथे करणार आहे सवणार आहे. तर तिथली पूजा आरती त्याप्रमाणे होम जो काय लावायचा सवराचा त्याप्रमाणे तिथे होम वगैरे पण व्हायचा आहे सवराचा आहे. तर तिथे कुठल्याही प्रकारची अडपणी दडपणी न येता गोडी गुलामीने आनंदात तुझा कार्यक्रम परिपूर्ण तिथे करून घेशील अशा त्या ठिकाणी तू बंदोबस्त ठेव. राखंड रखवाली कर आणि बरं कर. या मोबाईल नंबर घ्या कोणाचा पडतो नंबर सांगतो. यंदा मिऱ्याकोंड येथून श्री भगवतीची होळी किल्लेकर, पेटकर आणि चरकरवाडीतील ग्रामस्थांनी वाजत गाजत मोठ्या भक्तिमय वातावरणात रत्नदुर्ग किल्ल्यावर आणली.
श्री भगवती देवीच्या शिमगोत्सवाची रंगपंचमी दिवशी प्रथेप्रमाणे सांगता होणार आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन मंदिरातर्फे करण्यात आलं आहे. दरम्यान आमदार भास्कर जाधव यांनीही काही वेळ राजकीय वस्त्र बाजूला ठेवून पालखी नाचवत शिमगोत्सवाचा आनंद लुटला. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी शहरातील ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाच्या शिमगोत्सवाला प्रारंभ, भक्तांमध्ये संचारला उत्साह. नमन, खेळे आणि जाखडीमुळे वातावरण बनलं आल्हाददायक, पारंपरिक खेळ्यांचं शिमगोत्सवात होत आहे जतन. रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागात ग्रामदैवतांच्या आणि मानाच्या पालख्या नाचवण्यासाठी भक्तांमध्ये चढाओढ सुरू. आणि पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांच्यासह सर्वच पक्षीय नेते आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिल्या शिमगोत्सवाच्या शुभेच्छा. दरम्यान पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव आणि नेते मंडळींसह प्रमुख अधिकाऱ्यांनीही नागरिकांना शिमगोत्सवाच्या शुभेच्छा देत हा सण आनंदानं, उत्साहानं आणि शांततेनं साजरा करावा असं सांगितलं आहे. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.